अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आजच्या या गीतामृत भागामध्ये गीतामृताचा आज काल आपण पाहिला अध्याय 8वा आणि श्लोक 24वा। कालच्या श्लोकामध्ये होतं की थोडक्यामध्ये सांगूयात की शुभ क्षणी म्हणजे शुक्ल पक्ष उत्तरायण आहे आणि सगळं दिवस चांगला आहे, रात्रीची वेळ नाही, अशा क्षणी जर भौतिक जगामध्ये मृत्यू झाला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होती, असं आपण काल ऐकलं। आता आजचा तो श्लोक आहे 25वा श्लोक। आज आपण पाहूयात श्लोक अध्याय 8वा भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8वा आणि श्लोक नंबर 25। श्लोक मी वाचते। धूमो रात्रि सता कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। त्याचा थोडक्यात अर्थ पाहूयात। धूर रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो, असं सांगितलेलं ह्याच्यामध्ये। धूर रात्र कृष्ण पक्ष म्हणजे आता थोडक्यामध्ये आपण नंतर पाहू। आणि दक्षिणायनामध्ये जो रोगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो। तात्पर्य प्रभुपादांनी सांगितलेलं थोडक्यामध्ये मी वाचते। श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत, म्हणजे आपण हे योगी म्हणतो त्यांना मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते। असे उन्नत जीव म्हणजे असे खूप साधक मोठे साधक असतात, साधारणपणे 10,000 वर्ष म्हणजे देवतांच्या गणनेनुसार 10,000 वर्ष वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात। सोमरस म्हणजे चंद्रलोकावर आहेत म्हणून सोमरसाचं पान करून ते जीवनाचा उपभोग घेतात। कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात। याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना आपल्या नेहमीच्या डोळ्याला आपलं हे शरीर पार्थिव आहे, आपण इथं आहे म्हणून पार्थिव आहे, आणि आपण अपेक्षा करतो की चंद्रावर सुद्धा आपल्यासारखीच लोक असली पाहिजे, सूर्यलोकावर पण अशीच असली पाहिजे। जे काही 7 वरचे लोक आहेत, खालचे लोक आहेत, त्या सगळ्या 14 लोकांच्या मध्ये आपल्यासारखं असं नसतं। हे आपण पृथ्वीवरचे पार्थिव जीव धारण केलेले लोक आहेत, म्हणजे आपलं त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या शरीरामध्ये पृथ्वी आणि जलाचा अंश मोठा असतो, म्हणून आपल्याला हे जे शरीर मिळालेलं ते पार्थिव शरीर असं म्हटलं जातं। तसं चंद्रलोकामध्ये सुद्धा तसंच शरीर असणारे लोक असतात, सूर्यलोकात तसं शरीर असणारे लोक असतात। ते आपल्याला आपल्या ह्या इंद्रियांनी किंवा ह्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, स्थूल इंद्रियांनी आपल्याला ते दिसत नाही। अशा स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात, असं सांगतात की असे लोक तिथं असतात, उच्चतर श्रेणीचे लोक त्या चंद्रलोकामध्ये निवास करत असतात। आता आपल्याला हे सगळं आपण वाचून झालं। आता आपण थोडक्यामध्ये भौगोलिक स्थिती काय आपण पाहू, चंद्राची पृथ्वीची स्थिती किंवा सूर्यलोकाची स्थिती। तर कसं असतं की आपली पृथ्वी ही थोडीशी अशी तिरकी आहे, सरळ नाहीये, अशी थोडीशी कळलेल्या ह्याच्यामध्ये। आणि पृथ्वी आपल्या काय करत असते की एका दिवसात म्हणजे 24 तासामध्ये ती स्वतःभोवती पण फिरते आणि ती सूर्याभोवती
सूर्याभोवती पण प्रदक्षिणा करत असते. सूर्याचा ग्रह मानला जातं म्हणून ती सूर्याभोवती पण प्रदक्षिणा करत असते. ते करत असताना ती स्वतःभोवती फिरते. म्हणजे दिवस रात्र मिळून 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करते. आणि 365 दिवसामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये एक सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पृथ्वीची पूर्ण होते. आणि हे असं सतत चालू असतं. आणि थोडीशी तिरकी असल्यामुळं ते कसं असतं, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. ते काय आपल्या भोवती सूर्य फिरत नाही. आपल्याला कसं वाटतं सूर्य पूर्वेकडून उगवतो, पश्चिमेकडे मावळतो. तसं नाही, आपण त्याच्या भोवती फिरत असताना ते दिवस आणि रात्र, सूर्य एका ठिकाणीच आहे पण पृथ्वी फिरत असल्यामुळे ते दिवस रात्र होत असतात. आणि पृथ्वीवरती आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. कर्कवृत्त उत्तर गोलार्धात आहे आणि मकरवृत्त खालच्या गोलार्धात आहे. आणि ते 3.5 विषुववृत्त समजा 0 अंशावर असेल, बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी असतं, त्याला विषुववृत्त म्हणतात. ते 0 अंशावर असेल तर वरच्या बरोबर 23.5 अंशावरती कर्कवृत्त आणि खालच्या बरोबर 23.5 अंशामध्ये मकरवृत्त असतं. आणि ह्या पूर्ण एकदम पूर्ण वर नाही जात किंवा एकदम पूर्ण खाली नाही. ह्या पृथ्वी फिरताना ह्या मकरवृत्त आणि कर्कवृत्त ह्याच्यामध्ये सूर्य आपल्याला फिरताना दिसतो. कर्कवृत्तावरती जातो आणि मकरवृत्तावरती. आणि हे जे फिरणं असतं सूर्याचं, म्हणजे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात, त्याला उत्तरायण म्हणतात. आणि दक्षिण गोलार्धात सूर्य दिसला की त्याला दक्षिणायन म्हणतात. आणि हे उत्तरायण असतं ते 22 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत असतं. असं हे 6 महिन्याचं उत्तरायण असतं. आणि 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत ते दक्षिणायन असतं. दक्षिणायन पुन्हा चालू असतं. ते 6 महिन्याचं असं दक्षिणायन. आणि जून ते डिसेंबर आणि डिसेंबर ते जून असं उत्तरायण आणि दक्षिणायन असं चालू असतं. आणि उत्तरायणांमध्ये 3 ऋतू येतात, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. उत्तरायणामध्ये हे 3 ऋतू येतात. आणि दक्षिणायनामध्ये म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत. आता हे दक्षिणायन चालू आहे. म्हणून ह्याच्यामध्ये ते चालू असतात. या काळामध्ये कसं असतं की आपण फार विषुववृत्ताच्या थोडं जवळ असल्यामुळे आपल्याला तसा 24 तासांच्या मध्ये खूप कमी काळ थोडं आपल्याला आता पण लक्षात येतं की दिवस लवकर मावळतोय, म्हणजे 6 वाजताच मावळतो. उन्हाळ्यामध्ये दिवस आणखी उशिरा मावळताना आपल्याला 7 वाजेपर्यंत उजेड असतो. पण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती असं असतं की 24 तास उत्तरायण असेल तर 24 तास तिथं उजेड असतो. आणि दक्षिणायन असेल तर दक्षिण ध्रुवावर 24 तास उजेड असतो. आणि ह्याच्यामध्ये 6 महिने त्या काही काळामध्ये अंधारच असतो. ते जेव्हा उत्तरायणात सूर्य असेल तेव्हा दक्षिण ध्रुवावरती बराचसा अंधार असतो. आणि जेव्हा दक्षिणायन सूर्य असेल तेव्हा उत्तर ध्रुवावरती अंधार असतो. म्हणजे सूर्य एका बाजूला ज्या बाजूला जाईल, समजा उत्तरायणात गेला तर खालच्या बाजूला थोडा अंधार असतो. आणि उत्तरायणात गेला की दक्षिणायनात अंधार असतो. असं थोडी ही भूगोल आपण जे शिकलेलो आहे ते थोडस भौगोलिक परिस्थिती आपण सांगतो. म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या तरा, म्हणजे असं नाही की आपण हे मध्यावर विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे आपल्याला बराच काळ सूर्य दिसतो, म्हणजे जास्त वेळ आपल्याला सूर्य दिसतो. किंवा खूप मोठा रात्र नसते, खूप महिने रात्र नसते, खूप महिने उजेड नसतो, असं नसतं. तिथं आपल्याला साधारण 24 तासांत थोडं पुढं मागे 1-1, 2-2 तासाचं असं अंतर असून आपल्याला सूर्याची स्थिती दिसते. आता हे झालं, आपण ही भौगोलिक परिस्थिती पाहिली. आता हे आपण साधारण सर्वसामान्यांचा मृत्यू कसा होतो. आता आपण जेव्हा म्हणतो की मृत्यू समयी, तर काय होत असतं मृत्यू समयी. तर आपल्या शरीरात 3 दोष आहेत, कफ, वात, पित्त. त्या दोषांचं काय होतं की भरून जातात, हे दोषांनी आपल्या शरीरात भरून जातात. आणि मग काय होतं, ह्याच्यामध्ये अंधार होतो. हे खूप गच्च झाल्यामुळे शरीर हे दोषांनी भरल्यामध्ये, शरीरामध्ये किंवा अंतःकरण सुद्धा भरल्यामुळे अंतःकरणामध्ये अंधार होतो. आणि त्यावेळी काय होतं, सर्व शरीर, आपलं शरीर, कोणी जर पाहिलं असेल मृत्यू समय कोणाला, एखाद्या व्यक्तीला, तर त्यांचं शरीर असं काष्ठवत, म्हणजे काठीसारखं असं ताठ झालेलं असतं. हे स्तब्ध झालेलं असतं, ते शरीर हालत नाही, वाकत नाही. आता आम्ही डॉक्टर असल्यामुळे बऱ्याचदा पाहतो की ते शरीर हालत नाही, वाकत नाही, म्हणजे स्तब्ध होतं, जड होतं ते शरीर. असं कोणी जर सेवा केली असेल की त्या लोकांच्या शरीरातल्या संवेदना पण पूर्ण नष्ट झालेल्या असतात, ते जड जड होत जात असतं. आणि ते हे सगळं होत असताना त्यांची ज्ञानशक्ती पण कमी झालेली असते आणि क्रियाशक्ती.
म्हणजे हालचाली पण कमी होतात आणि त्यांना ते थोडस कळत पण नाही असं म्हणतात. म्हणजे ज्ञानशक्ती पण कमी झालेली असते आणि क्रियाशक्ती पण कमी झालेली असते आणि रोगामुळे त्या शरीरात वेगवेगळे अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती थोडी भ्रमात बुडते. आपली जी स्मरणशक्ती असते ती भ्रमात बुडते. म्हणजे काय होतं, स्मृतीभ्रम, आपल्याला काही आठवण असं होतं, स्मृतीभ्रम निर्माण होतो. असं काही लोकांच्या बाबत आपण पाहत असतो आणि त्याच्यामध्ये मन सुद्धा वेडं होतं. काही लोक बरळतात, काही लोक वेगवेगळे आपण प्रकार पाहतो, काही लोक बेशुद्ध होतात, काहींना फेस येतो. असं सगळं वेगवेगळे प्रकार होत असतात. तुम्ही जर पाहिलं असेल कोणी तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर. आणि प्राण आपल्या देहात कोंडला जातो आणि आपण काय म्हणतो, त्याचा प्राण घोटाळला, म्हणजे जीव जात नाहीये असं आपण म्हणतो. काय होतं त्याच्यामध्ये, घोटाळतो म्हणजे ते सगळं प्राण कोंडाळलेला असतो. त्याचं जाठर अग्नी जो असतो तो शरीरात इतर अग्नी पण असतात, सप्त धातवाग्नी असतात. आता हे आयुर्वेदामध्ये 7 धातूंचे रस, रक्त, मांस, मेद असतील, ते सगळे अग्नी पण असतात ना, ते अग्नी पण कमी कमी होत जातात. मग ते जाताना बघा, अन्न दिलं तरी पचत नाही, सगळं बाहेर येत असतं. जाठर अग्नी आणि इतर अग्नींचा अग्नीपणा जातो. म्हणजे आपण पाहिलं की लाकडं जर आपण पेटवली आणि अग्नी निर्माण केला तर त्याचे ज्योती ज्योती दिसतात, त्याचा अग्नी. पण ते जर समजा धुपायला लागलं, त्याचा अग्नी गेला तर त्याचा धूर होतो. म्हणजे काय होतं, ते असं खूप धूर 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 होऊन जातं. तर तो अग्नी काय होतो, अग्नी कमी झाल्यामुळं तो अग्नी धुरासारखा होतो, म्हणजे तो धूरमय होतो. त्याच्यामुळे शरीरामध्ये काय होतं, धूर निर्माण होते आणि शरीरातल्या चेतना असते ना, ती पूर्ण धुराने व्यापली जाते. आपण जर पाहिलं तर बाहेर कुठं पाहिलं तर खूप धूर झाला तर आपल्याला काही कळत नाही, सगळं धूर 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 दिसत असतं. कुठं आग लागली किंवा कुठं धूर आपण किती वेळा पाहतो, ते सगळं धुराने व्यापलेलं राहतं. आणि त्यावेळी शरीरातली ज्ञानशक्ती असते ना, ती कोंडून राहते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर पावसाळ्यामध्ये पाहिलं तर गच्च पाण्याने भरलेले ढग असतात. तर ते गच्च पाण्याने भरलेलं ढग जर समजा चंद्राआड आला तर उजेड पण पडत नाही आपल्याला तो, आणि त्याच्यामध्ये अंधार पण दिसत नाही. म्हणजे चंद्राचा उजेड पण नाही दिसत आणि अंधार पण नाही. अशी संमिश्र म्हणजे त्याला एक वेगळी अवस्था म्हणतात, त्याला झुंझुक अवस्था वगैरे असं काहीतरी शब्द आहे. तर ती अशी राहते. मग अशा वेळी अशीच अवस्था आपल्या शरीरामध्ये पण झालेली असते. मग अशा वेळी काय होतं की त्या जीवाला मृत्यू पण नाही आणि शुद्धही नाही. म्हणजे तो जीवाचा सगळा आतमध्ये प्राण कोंडल्यामुळे त्याला मृत्यू पण येत नाही आणि तो शुद्धीवर पण नसतो, म्हणजे शुद्ध हरपलेली असते. अशी स्तब्धता, एकदम स्तब्ध झालेलं असतं शरीर. आणि आयुष्य पण काय होतं ह्याच्यामध्ये, तर आयुष्य मरणाच्या आपण वेळेची वाट पाहतो, म्हणतो की मरणाच्या वेळेची वाट पाहत असतं. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थोडक्यामध्ये माणूस कोमामध्ये गेला किंवा ते शेवटच्या घटका मोजतोय माणूस. आपण थोडक्यामध्ये लोक आपली म्हणतात आता काय शेवटच्याच घटका चालू आहे किंवा ते त्यांचा आवाज घराटा लागला असं काहीतरी शब्द म्हणतात ते, की त्या शरीरातला आवाज येत असतो, गुरु 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 असा येत असतो. तर त्याला आपण तसं म्हणतो, मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असतो. आणि त्याच्यामुळे याप्रमाणे काय होतं, मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्या भोवती सगळं धूर कोंडून राहतो आपल्या शरीरामध्ये. धूर म्हणजे हे सगळं अग्नी बिग्नी सगळं गेल्यामुळं तो धूर कोंडून राहतो. त्याच्यामुळे जन्मभर ज्यांनी योगाभ्यास केलेला आहे, अशी जी संपत्ती आपण जी जमा केलेली, योगाभ्यास म्हणजे असं आपण पाहिलेले योगी कसे करतात, योगाभ्यास कसं करायचं, योग आपण ते मागच्याच अध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. तर त्यांनी एवढा आयुष्यभर अभ्यास केला आणि ते जर हे सगळं योगाभ्यास केलेला असेल आणि तो धुराच्या म्हणजे धुराच्या प्रवाहात बुडून जातो, म्हणजे ते धुरामुळं सगळं अस्ताव्यस्त होतं. आणि अशा वेळी जन्मभर केलेला जो अभ्यास असतो तो मग आपल्या हातात राहत नाही, म्हणजे ते लक्षात पण राहत नाही. इंद्रिय सगळी काम देईनाशी होतात, इंद्रिय कोंडलेली जातात, त्यांचा कोंडमारा झालेला असतो. आणि मग तिथे कसं होतं, मग त्याला मरणोत्तर आपल्याला लाभ होईल असं तर काय शक्य आहे का? त्यावेळी जर आपलं जर शरीर असं झालं तर मरणोत्तर आपल्याला कसा लाभ होईल? म्हणून मरण समोर आपली सगळे म्हणजे आपली दशा अशी होते. मग ही जर आपल्या देहाच्या आतली गोष्ट आहे, ही कशी आहे, ही देहाच्या आतली गोष्ट आहे. आणि बाहेर पण ह्या श्लोकात सांगितले, बाहेर की बाबा रात्र धूर असताना किंवा कृष्ण पक्ष असताना, रात्र आणि धूर असताना किंवा कृष्ण पक्षात काय होतं, चंद्राचा क्षय होतो, चंद्रकलेचा. म्हणजे
पौर्णिमेपासून अमावस्येकडे चंद्राची हळूहळू कला कमी कमी होत जातं. असं असल्यावरती आणि दक्षिणायन म्हणजे आपण आता उत्तर गोलार्धात थोडं राहत असल्यामुळं ते दक्षिणायन म्हणजे आणखी थोडा अंधारमय ह्याच्यामध्ये आपण अंधारमय जगामध्ये असं आपण म्हणतो. असं जर झालं तर असं जन्म मरणाच्या फेऱ्यात पडणाऱ्या लोकांचं म्हणजे जे योगी असतात म्हणजे अशांना जर जन्म मरण आलं तर त्यांच्या त्यांच्या समय जर अशी वेळ आली तर त्यांच्या कानावर परमात्म्याची गोष्ट कुठून जाणार मग. अशा रीतीनं म्हणजे त्यांनी योग अभ्यास केलेला आहे. आपण नामस्मरणाचं तर ते परमात्म्याची गोष्ट कुठून जाणार असं म्हणतात. मग अशा रीतीनं त्यांचा देह पडतो. पडतो म्हणजे काय होतं, अशा रीतीनं त्यांचा मृत्यू येतो. आणि पण ते योगी आहेत. योगी असल्यामुळे त्यांनी जी काही पुण्यकर्म केलेली असतात त्या पुण्यकर्मामुळे त्यांना चंद्रलोकापर्यंतची प्राप्ती होती. त्यांचा त्यांचं शेवट झाल्यानंतर त्यांना चंद्रलोकाची प्राप्ती होते. आणि पण ते चंद्रलोकापर्यंत जरी गेले तरी तेथून त्यांचे ते तिथले त्यांचं सगळं भोगून झालं. आताच आपण प्रभुपादाच्या तात्पर्यात वाचलं की ते तिथं सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. आणि ते भोगून झालं, सोमरस पान केलं, त्यांनी खूप आनंदाने आयुष्य जगले, तरी पण त्या कर्माचा पण क्षय होतो. म्हणजे चंद्रलोक असो, ब्रह्मलोक, आपण मागील काही श्लोकामध्ये सुद्धा सांगितलं की ब्रह्मदेवाचं सुद्धा पतन होतं. ब्रह्मदेवांना सुद्धा जरा मृत्यू व्याधी आहेतच. तर इथं जो ब्रह्मदेवाला आहेत तर जर योगी असले तरी त्यांच्या सुद्धा कर्माचा क्षय होतो आणि तिथून परत त्यांना मृत्यू लोकी यावं लागतं. म्हणजे त्यांचा पुन्हा ह्या मृत्यू लोकी जन्म होतो. आणि ह्यालाच त्यांनी ह्या श्लोकामध्ये अकाळ म्हटलेला आहे. म्हणजे ह्याच अकाळामध्ये हाच पुनर्जन्म रूप गावाला येण्याचा धूम्र मार्ग. म्हणजे आपण हे जे आहे ते पुनर्जन्म ह्याच काळामध्ये आपल्या कर्माचा क्षय झाला किंवा योग्यांच्या कर्माचा तिथून उपभोग चंद्रलोकामध्ये त्यांनी वैभव उपभोगलं. म्हणजे एखादा श्रीमंत माणूस कसा असेल तो खूप उपभोगतो, पण त्यांची श्रीमंती गेली की त्यांना परत गरिबीत जावं लागतं. तसं आहे, आपण ते चंद्रलोकाचं आता सगळं उपभोगून झालेलं आहे आणि मग त्यांना परत पुन्हा पृथ्वी लोकावरती त्यांना किंवा ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. आता हे खरं पाहता प्रत्येकाचा जन्म किंवा मृत्यू ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. असं काही नाही की आपण म्हणून म्हणजे आपल्या डोक्यामध्ये राहतं की मग आपल्याला ह्या काळामध्ये मृत्यू यायला नको, असं नाही. कोणाचा मृत्यू कधी येईल हे आपल्याला काही माहिती नाहीये. आपला मृत्यू कधी होणार, अनेक कारणाने आपला मृत्यू होऊ शकतो. अनेक आजार पण आहेत, कधी ऍक्सिडेंट आहे, अनेक कितीतरी कुठल्या कुठल्या कारणाने आपल्याला सांगता येत नाही असा मृत्यू कधी होऊ शकतो. आणि जी आपण आतापर्यंत जी कृष्ण भावना शिकत आलेलं आहे किंवा आपलं जे रोज गीतामृताचा आपल्या ज्या भगिनी सांगतात की गीतामृताचा आपण अभ्यास करतो, रोज एका श्लोकाचा व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्या भगिनी आपल्याला सांगत असतात. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत भगवंतांनी सांगितलेल्या भक्तियोगाची पण माहिती घेतलेली आहे. मग ह्या भक्तियोगामध्ये काय, भक्तियोग भक्त जरी दोन्ही मार्ग माहित असले ह्याला म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये जन्म गेला, मृत्यू झाला, काय असेल त्यातनं कुठल्या प्राप्त कुठलं आपल्याला लोक प्राप्त होतो, ब्रह्मज्योती होते का चंद्रलोक होतो का आणखी नरक होतो, आपण त्याचे आपल्याला जरी सगळं माहिती असलं तरी भक्तांनी सदैव भक्तीमध्ये युक्त असलं पाहिजे असं भगवंतच सांगतात भगवद्गीतेमध्ये. भगवंत गीतेच्या 8व्या अध्यायाच्या पुढे येणार आहे तो 27वा श्लोक आहे. नैते श्रुती पार्थ जानन्य योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. म्हणजे भक्त ह्या कुठल्याही गोष्टीने मोहित होत नाही थोडक्यामध्ये. म्हणजे किंवा काळाने पण कुठलाही काळ येऊ दे त्यांनी मोहित होत नाही. दक्षिणायन असू दे, उत्तरायण असू दे. आणि सगळ्यांना आपल्या सर्वांना माहित आहे की भगवंतांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही काळामध्ये जरी मृत्यू झालं तरी भगवंतच आपल्याला काय सांगतात की अंतकालेच मामेव, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती मदभावम याती नास्त्यत्र संशय. म्हणजे ज्या अंतकाळी अगदी शेवटी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो, अगदी शेवटी जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हे भगवंतच आपल्याला सांगतायत. त्यांनी जरी हे सगळं सांगितलं तरी ते योग्यांसाठी, पण आपल्यासाठी भगवंतांनी भक्ती मार्ग सांगितलेला आहे. आपण काही योगी होऊ शकत नाही आणि ह्या भक्ती मार्गाचेच आपण पुरस्कृत्य आहे.
आणि त्यासाठी भगवंतांनी काय सांगितलंय, आपल्याला हे अंतकाळी कसं आपल्याला नाव येणार हो, आपण जर एरवी घेतलं नाही तर शेवटच्या क्षणी कसं नाव येणार. मी एक माझे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांचं त्यांचं असं शेवट, मी त्यांना म्हणलं की देवाचं नाव घ्या, तर त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की माझ्या उभ्या आयुष्यात मी नाव घेतलं नाही आता बाळा, मला शेवटी कसं नाव घेता येईल. म्हणजे बघा, जर तुम्ही उभ्या आयुष्यात घेतलं ना तर शेवटी तरी भगवंताचं तरी नाव घेता येतं का. म्हणून आपल्याला काय करायला, अंतकाळी अगदी शेवटच्या काळी आपल्याला कसं नाव घेता येईल. आपण जर रोज इतर गोष्टींचं स्मरण करत राहिलो तर अंतकाळी सुद्धा आपण विचार करू, आपण कुठले दागिने कुठं ठेवले, काय ठेवलंय, कुणासाठी ठेवलंय, माझी मुलगी कुठं गेला, माझा मुलगा कुठं गेला, हेच जर आपण करत राहिलो आणि त्या भगवंताचं नाव नाही घेतलं तर आपल्याला स्मरण होईल का. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, अंतकाळी आपल्याला नाव घेण्यासाठी भगवंतच पुन्हा सांगतायत, अभ्यास योग युक्तेन चेतसा. आपल्या ह्या चेतनेला काय करायचं, सतत अभ्यास. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास म्हणजे पाठी पुस्तक घेऊन अभ्यास नाही करायचा, सतत करण्याची गोष्ट, सतत भिसती इथे अभ्यासाला, म्हणजे सतत सतत जे करायचं. अभ्यास म्हणजे काय की जे शिकवलंय ते आपण वाचन करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं, त्याला अभ्यास म्हणलेले. मग अभ्यास हा वेगवेगळ्या गोष्टीचा असतो, अगदी आपण चपाती करायचं म्हटलं तरी तो अभ्यासच असतो. म्हणजे करून करून आपल्याला प्रॅक्टिस होते आणि मग आपण त्याच्यातले तज्ञ होतो किंवा निपुण होतो. तसंच हे पण आहे, आपल्याला आपल्या मनाला आपल्या आत्म्याला काय केलं पाहिजे, सतत सतत त्याला स्मरण करून दिलं पाहिजे की तर आपल्याला त्याची काय होते, परम पुरुषम दिव्यम याती पार्थनु चिंतयम. तर काय होती, आपण जेव्हा हे भगवंत सांगतात की हे पार्थ, आपले मन विचलित होऊ न देता ते माझ्या स्मरणामध्ये निरंतर युक्त करून, म्हणजे विचलित होऊ न देता माझ्या स्मरणामध्ये सतत सतत निरंतर युक्त करून माझे म्हणजे परमपुरुषाचे ध्यान करतो, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. अंतकाळी आपल्याला काय नाव येण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण आहे या जीवनामध्ये आपल्याला सतत त्या नामाचा ध्यास घेतला पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास केला तरच आपल्याला नाव येणार आहे, नाही तर येणार नाही. मी ठरवलं की मी माझ्या मरणाच्या वेळी नाव घेईन, नाही येत. म्हणून तर ते अभ्यास आपल्याला सगळे संत सांगतात, अगदी ज्ञानदेवांपासून सांगतात. म्हणून ज्ञानदेव सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात, काळ वेळ नाम उच्चारता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आपल्याला नाव घेण्यासाठी कुठली काळ पाहायला नको, वेळ पाहायला नको, पक्ष पाहायला नको, कशाची गरज नाहीये. काय पाहिजे, आपला उद्धार त्या नामानेच होतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आपला उद्धार होणं, कुठल्या पक्ष असू दे, कुठला वेळ असू दे, ते आपण त्याचा पाहिलं नाही पाहिजे. रात्री झोपताना असो, काय करायचं, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. आपल्या सर्व दोषांचे हरण कशाने होणार आहे, तर रामकृष्णाचं नाव घेतल्याने होणार आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. आपल्या ह्या जड जीवांचं तारण करणारा कोण आहे, हरीच आहे. आणि आपल्याला ह्या जड जीवांच्या सगळ्या याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, हे मुखाने रामकृष्णाचं नाव घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरांमध्ये जे दोष साधतात मृत्यू समय, ते दोष सुद्धा हरण होतात. म्हणून एवढा त्या दोषांचा महिमा कमी करण्याचं कशामध्ये हे आहे, ताकद आहे, तर ह्या नामामध्ये आहे. म्हणजे पहा, म्हणून तर आपल्याला सतत नाम स्मरण सांगतात. हरिनाम सार जिव्हा या नामाची, हे सार आहे आपल्याला. काय हे हरिनाम सार, आपण कसं की पाहतो दुधावरती सुद्धा आपण ते वरती हे करतो, साई तापवलं की त्याची साई आणतो, त्या साईला मग विरजण टाकतो, मग ते विरजण टाकल्यावर त्याचं दही होतो, मग त्याला घुसळतो, त्याचं लोणी काढतो, लोण्याला तापवतो आणि त्याचं तूप काढतो. म्हणजे हे सार सार भाग आहेत ना, एकापेक्षा एक श्रेष्ठ होत गेलेले आहेत ना. तसं काय श्रेष्ठ कुठलंय तर हरिनाम, सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ कुठलंय तर हरिनाम. हरिनाम सार जीव या नामाचे, आपल्या जिभेला काय हे सार द्यायचंय, कशाचं, या नामाचं सार द्यायचं आहे. हरिनाम सार जीव या नामाची, उपमा त्या दैवाची कोण. आणि कुठल्याही दैवताला कशाचं काही गरज नाहीये, आपल्याला हे फक्त जिभेवरती हरिनामाचं आपण नाम घ्यायचंय फक्त. तेव्हा ज्ञानदेव महाराज काय सांगतात,
ज्ञानदेवा सांगत झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव महाराज सांगतात आपल्याला वैकुंठाला जायचंय. वैकुंठ धाम म्हणजे आपण पाहिलेले भगवंत धाम आहे, श्रीकृष्णांचं धाम आहे, निज धाम आहे, परम धाम आहे. तर त्याच्यासाठी काय आहे, हे हरिपाठ, आपण हरीचा पाठ सतत सतत पाठांतर केलं पाहिजे हरीच्या नामाचं. म्हणजे हरिनाम सतत जेव्हा जिभेने घेऊ तेव्हा पूर्वजांनी, म्हणजे आपले सर्व पूर्व आचार्य आहेत, जे होऊन गेलेले सर्व पूर्वज आहेत, जे संत आचार्य जे कोणी आहे, त्यांनी आपल्याला वैकुंठासाठी जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग दिलेला आहे. पूर्वजान वैकुंठ मार्ग सोपा. काय सोपा मार्ग दिलेला आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरीचं नाव घेणे इतकं सोपं, पुण्य कुठंच मिळणार नाहीये. म्हणजे आपण बाकी त्याला यातायात करायची गरज नाही, यज्ञ कर्म बाकी काय करण्याची गरजच नाहीये. फक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. मग त्याला कशाचंही आपल्याला वेळ काळाचं बंधन नाहीये. त्याच्यासाठी काय करायचं, काय करावं लागतं? हरिभजनांचे सुख मी लुटावे. हरिभजनांचे सुख मी लुटावे. काय करायचंय? हरिभजन सतत काय करायचं, काय लुटायचं आपण ह्या जीवनामध्ये येऊन. तर हरिभजनांचे सुख मी लुटावे, गात गात माझे डोळे मी मिटावे. भगवंताचरणी एकच प्रार्थना करायची की सतत हरिभजन करत असतानाच गात गात माझे डोळे मी मिटावे, माझे असेच डोळे मिटू दे. म्हणजे इतकं आपण हरिभजनामध्ये गुंग व्हायला पाहिजे, इतकं आपण त्याच्यामध्ये तल्लीन व्हायला पाहिजे की ते गात असतानाच आपले डोळे मिटले पाहिजे. तेव्हा ते काय करायचं? नका करू कोणी समाधीचा भंग. तेव्हा आपण सांगायचं लोकांना, ह्या माझ्या समाधीचा भंग करू नये. कारण काय, त्यांच्या दरबारी, हरीच्या दरबारी आले रंक आणि राव. हरीच्या दरबारी कोणी असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, किती मोठे आले आणि किती गरीब आले, रंक आणि राव झाले एक रूप, नाही भेदभाव. हरीच्या दरबारी तुमच्या बाबतीत भेदभाव नाहीये. की तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, फाटके असा, स्त्री असा, पुरुष असा, बाळ असा, कोणीही असा, तिथं मात्र भेदभाव नाही. इथं आहे पार्थिव लोकांमध्ये सगळा भेदभाव आहे. इथं जात आहे, धर्म आहे. जी जात नाही ती जात पण आहे, कोणाच्या मनातून जात नाही अशी जात पण आहे, सोडत नाही तो धर्म पण आहे. मग वेगवेगळ्या धर्मांचा आपण पाहिलेले, वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये आपली भांडणं लावली जातात आणि आपल्याला तिथून त्या भावनेपासून दूर नेलं जातं. तर त्याच्यासाठी काय कर, तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात की दुर्बुद्धी दे मना. काय, माझ्या मनाला एक दुर्बुद्धी दे. कुठली? की दुर्बुद्धी दे मना, आता मज ऐसे करे तुझी पाय चित्ती धरी. माझ्या मनाला एकच दुर्बुद्धी दे की काय, की आता मला असं कर की तुझे पाय मला चित्ती धरू दे. म्हणजे माझ्या मनामध्ये तुझ्या सतत पायाचं स्मरण राहू दे, तुझ्या नामाचं स्मरण राहू दे, असं तुकाराम महाराज म्हणजे हेच आपल्यासाठी सगळं सांगतात. की आणि आपल्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्याला जे काय 8 श्लोक दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, नामनाकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्र अर्पिता नियमिता स्मरणेन कालहा एतादृशी तव कृपा भगवन ममापी दुर्दैव मिदृशम मिहाजनी नानुरागा. त्याचा अर्थ मी वाचते. आपण दररोज म्हणतो हे, आपण दररोज सकाळी म्हणत असतो शिक्षाष्टकम. तर त्याच्यामधलं हे आहे, हे नाथ केवळ तुमचे पवित्र नामच जीवांना सर्व आशीर्वचन देऊ शकते. फक्त आपल्याला कोण आशीर्वाद देऊ शकतं? हे तुमचे पवित्र नामच देऊ शकते. आणि तुमची जी काही नाव आहेत, कृष्ण, गोविंद, हरे, मुरारी, पांडुरंग, विठ्ठल, अशी कोट्यवधी नामं आहेत. ह्या दिव्य नामामध्ये तुम्ही तुमच्या सर्व दिव्य शक्ती एकत्रित केल्या आहेत. हे आपल्याला कोण सांगतंय? चैतन्य महाप्रभू सांगतात की ह्या सर्व नामांमध्ये तुम्ही तुमच्या दिव्य शक्ती एकत्रित केलेल्या आहे. आणि ह्या पवित्र नामजपासाठी, आणि ह्या पवित्र नामजपासाठी कोणतेही कठोर नियम नाही. आपल्याला हे आपले श्रेष्ठ पूर्व आचार्य सांगतात. आणि चैतन्य महाप्रभू हे भगवंतांचा एक अवतार आहे. तेच काय सांगतात की कोणतेही कठोर नियम नाहीत. केव्हाही, कुठेही, कसही, कधीही, झोपताना, उठताना, बसताना, जेवताना, चालताना, धावताना, काम करताना, आजारी असताना तुम्ही कुठं पण नाव घेऊ शकता. त्याला कुठलाही नियम नाही. हे प्रभू तुम्ही आपल्या नावाद्वारे इतरांसाठी स्वतःला सहजपणे उपलब्ध केले.
म्हणजे भगवंतांनी काय केलेलं आहे, त्यांनी आपल्याला सहज उपलब्ध करून दिलेले. आपल्याला देवळात जायची गरज नाही, आपल्याला चारी धाम करायची गरज नाही, कुठल्या धामात जायची गरज नाही, आणखी कुठल्याही पवित्र ठिकाणी सुद्धा जायची गरज नाही. त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, हे उपलब्ध केलेले, हे नावच आपल्यासाठी उपलब्ध केले. पण मीच इतका दुर्दैवी आहे, ते म्हणतात ना, दुर्दैव मी दृशी मी हांजनी नानोरागा, मीच इतका दुर्दैवी आहे की मला त्या नावाप्रती किंवा हे नाम जपाप्रती काहीच आकर्षण नाही. आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात नाम जप करताना, बापरे. एक माळ करताना आपलं लगेच चित्त इकडं तिकडं इकडं तिकडं होतं, म्हणजे आपल्याला त्या नावाप्रती काहीच आकर्षण नाही. आणि ह्या कलियुगामध्ये तर काय, आत्मसाक्षात्कारासाठी आपल्याला पुरेशा सुविधा पण नाही. सत्ययुग त्रेतायुग वेगळं होतं, द्वापर युग आपण पाहिलेले युग धर्म प्रत्येकाचे, आणि त्या युग धर्मामध्ये सुविधा नाहीत आपल्याला ह्या कलियुगामध्ये. तरी भगवान श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत ना आपल्यावरती. त्यांनी युगधर्म म्हणून आपल्याला काय दिलेले कलियुगामध्ये, या युगातील साक्षात्कारात आपल्याला व्हावा म्हणून त्यांनी काय दिले, त्यांनी शब्द अवताराचा मार्ग दिलाय. म्हणजे त्यांनी शब्दामध्ये अवतार गेलाय. कली काळे आपण म्हणतो ना, सतत फक्त ते शब्द रूपाने आलेले, नाम रूपाने आलेले आहेत. म्हणून ह्या गोष्टीसाठी आपल्याला नाम घेण्यासाठी विशिष्ट पात्रतेची सुद्धा आवश्यकता नाही. जप करण्यासाठी सुद्धा कशाचीच गरज नाहीये. म्हणजे आपण काय केलं पाहिजे की भगवंतांनी भगवद्गीता, आपण हे काय पुढं कशाचीच गरज नाही, पण आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. भगवद्गीतेच्या 8वा अध्याय आणि 28व्या श्लोकामध्ये त्यांनी पुढे दिलेलं आहे. पुढे आपण पाहणार आहे, म्हणजे येणारच आहे आता 2-3 दिवसात. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् फुलम प्रदिष्टम, असा तो श्लोक आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो म्हणजे ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला आहे, तो मनुष्य वेदाध्ययन म्हणजे वेदाचा अध्ययन करणारा, तपस्या करणारे जे योगी असतात ते किंवा तपस्वी असतात, दान देणारे एकदम श्रीमंत पुण्यवान जे दान देत असतात, किंवा दार्शनिक म्हणजे सकाम कर्म, वेगवेगळे यज्ञ होम हवन आणि इत्यादी पासून जे फल प्राप्त होते, त्या फलापासून वंचित होत नाही. आपल्याला ह्या गोष्टी करायची सुद्धा गरज नाही, कारण आपल्याला केवळ भक्तीतनं पूर्ण सेवा प्राप्त केल्याने त्याला सर्व प्राप्त होते. केवळ आपण भक्ती केली की आपल्याला हे जे आपण वरती वाचलं तेथून जे प्राप्त होतं ते केवळ आपल्याला भक्ती केल्याने प्राप्त होते, आणि त्याला शेवटी अखेरीस परमधामाची प्राप्ती होते. म्हणजे पहा की आपल्याला इतकं सोपा मार्ग करून दिलेला आहे आपल्या पूर्वज आचार्यांनी, की फक्त भक्ती करायची, आपल्याला दुसरं काय करायचं नाहीये. म्हणजे परमधामात आपल्याला जायचं असेल, भगवंतांच्या धामात जायचं असेल, कारण की हेच सर्व धर्माचं वैदिक ज्ञानाचं अंतिम ध्येय काय मांडलेलं आहे, किंवा भगवंतांनी सांगितलेलं आहे, किंवा सर्व शास्त्राचं ध्येय काय आहे, तर प्रमुख तत्वाचा आपण स्वीकार करायचं काय, तर किंवा सर्व अध्यात्मवाद्यांनी ह्याच प्रमुख तत्वाचा स्वीकार केलेला आहे की परमधामात जायचं, भगवत धामात परत जायचं, आणि आत्म्याची आंतरिक इच्छा तृप्त होण्याची ही सर्व लक्षणे आहेत. म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण धामाचा निर्देश होतो, म्हणजे करतात. आपल्याला आपल्या आत्म्याची इच्छा किंवा आपलं जे कुठलं मूळ घर आहे, आपलं काय माहेर आहे, आपल्याला माहेरी जायचंय, मूळ घरी आपल्या आई वडिलांच्याकडे जायचंय. तेव्हा काय म्हणतात की बहिणाबाई सुद्धा सांगतात, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली. सरस्वती म्हणजे ही विद्या, किंवा भगवद्गीता भागवत ही विद्या आपल्याला कुठून आली, तर ते शिक्षणातून आली. तर माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणीच्या म्हणी किती गुपिते पेरली. आता हे आपल्या मनामध्ये सुद्धा किती गुपित आहेत. कुठली कुठली गुपित म्हणजे कुठली, आपण जे माझ्या माहेरी जात असतो, आपल्याला जे भगवत धामात जायचंय, आपल्याला परत जाताना आपल्या काय असतं, माझ्या माहेराच्या वाटा, काय असतं, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या ठेचा. आता आपल्याला इतकी दुःख येत असतात, आपण काय म्हणतो, मला माझ्या नशिबी एवढं दुःख का आलं, आपण सतत आपल्याला कोसत असतो की मलाच एवढं करायला लागतंय, मलाच एवढं दुःख आहे, माझंच असे, आपण सारखं माझं असतं तिथं आपलं, की सतत दुःख आल्यावरती आपण म्हणतो माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल्या ठेचा, वाटेवरचा दगडा तुला फुटली रे वाचा. दगड सुद्धा आपल्याला म्हणते, वाटेवरचा दगड सुद्धा आपल्याला म्हणतोय, बहिणीबाई सांगतात. तर दगड काय म्हणतोय,
आपल्याला काय म्हणतोय, नीट जाय माय बाय. दगड सुद्धा आपल्याला सांगतोय, हे माय बाय नीट जा, नीट जाय माय बाई, नको करू धडपड, धडपड करू नको, तुझ्याच मी माहेराच्या वाटेवरला दगड. तुला हे ठेच लागणार आहे, पण तुला हे सगळं करून तुझ्या माहेरी जाताना, जरी तुझ्या माहेरी जातीयस तरी तुझ्याच माहेरचा मी दगड आहे बाई, तेव्हा नीट जा, धडपड करू नको. हेच आपल्याला चैतन्य चरितामृतामध्ये, मध्य लिहिलेच्या चैतन्य चरितामृतात 20व्या मध्य लिहिलेमध्ये 20वा आणि 122वा श्लोक, मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेरे कृपाय केला कृष्ण वेद पुराण. म्हणजे स्मृतीभ्रष्ट झालोय आपण, हे मायेने आपण मुग्ध झालेलं आहे आपण जीवन. त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व बद्ध जीवांना, आपल्याला आपलं जे परमेश्वराशी नातं आहे ते आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आता मी ह्या जगात जन्माला आले, मी माझे आई वडील बहीण भाऊ मुलं मुली, त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वराचं आपल्या नात्याचं विस्मरण झालेलं आहे. आणि आपला हा जीव भौतिक कार्य म्हणजे संसार करण्यामध्ये मग्न आहे. आणि ह्या अशा जीवांचं काय होतं, ह्या अशा जीवांची विचारशक्ती किंवा भावना ही आध्यात्मिक जीवनात वळवण्याकडे कोणी काय केलेलं आहे, म्हणजे आपल्या ह्या जीवाला, म्हणजे आपल्याला आता थोडक्यात बहिणा बहिणी, माझी माये सरस्वती, आपल्याला ही सरस्वती कोणी दिलेली आहे, तर ह्या आध्यात्मिक जगताकडे वळण्यासाठी कृष्ण द्वैपायन व्यासांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती वैदिक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. व्यासदेवांनी आपल्याला सगळे ग्रंथ साहित्य जे दिलेले ते आपण वाचलं पाहिजे. आपण हे भगवद्गीता, भागवत, महाभारत वगैरे हे जे सगळं काही दिलेलं आहे ते आपण वाचलं तरच आपल्याला मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंताचं स्मरण राहील, नाही तर आपल्याला कशाला हे भगवंतांचं स्मरण राहणार आहे. म्हणून भगवंतांनी सुचवलेला एकच मार्ग, म्हणजे त्याच्याबद्दल भगवंतांनीच सुचवलं आणि भगवंत म्हणतात त्याच्या यशाबद्दल खात्रीच आहे, खात्रीबद्दल भगवंत सांगतात त्याच्याबद्दल मुळीच मनात संदेह बाळगू नका. काय सांगतायत भगवंत, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मरण मय्या अर्पिता मनोबुद्धीर. म्हणजे काय सांगतात भगवान, मन आणि बुद्धी माझ्यावर केंद्रीय केल्यामुळे तुमचं जे मन आहे, बुद्धी आहे, ते माझ्यावर केंद्रित कर. आणि ते कधी सर्वेषु कालेषु म्हणजे सर्व काळामध्ये माझं स्मरण कर, त्याच्यामुळे निसंदेह, त्याच्यामध्ये शंका नाहीये, निसंदेह तुला माझी प्राप्ती करशील, असं भगवंत आपल्याला हे भगवद्गीतेतून सांगतायत. हेच आपल्याला भगवंत सांगतायत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपण हे दक्षिणायन उत्तरायण आपण ह्या प्रपंचात न अडकता आपल्याला काय सांगतायत आपले साधू संत वगैरे ते आपण ऐकलं पाहिजे आणि तशानुसार आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणजे या भक्ती मार्गाने पुष्कळ साधू संत गेले आहेत. मार्गी बहुत याची गेले साधू संत, त्या भक्ती मार्गाने खूप साधू संत गेले आहेत. ऐसी गरजेती पुराणे, म्हणजे पुराणे काय सांगतायत, ऐसी गरजेती पुराणे नका जाऊ आडराणे. तुम्ही सुद्धा आडवाटेनं जाऊ नका. पुराणे सुद्धा सांगतायत, पुराणात सुद्धा सांगितलं की तुम्ही आडवाटेनं जाऊ नका. योगी व्हायचं, कर्मकांड करायचं, योग याग करायचे, वेगवेगळ्या आणखी गोष्टी करायच्या, त्याची काही गरज नाहीये. नका जाऊ आडराणे, चोखाळलेल्या वाटा. त्यांनी ह्या वाटा आहेत ना, नामस्मरण आणि ह्या वाटा सगळ्या स्वच्छ केलेल्या आहेत साधू संतांनी आपल्यासाठी. चोखाळलेल्या वाटा न लागे पुसावा धोपटा, म्हणजे या वाटा त्यांनी एकदम स्वच्छ केलेल्या आहेत आणि हा मार्ग सुलभ केलेला आहे. तो हा मार्ग कुठल्याला सुलभ केलेला आहे. न लागे पुसाव्या धोपटा, म्हणजे कोणाला विचारण्याची गरज नाही, आपल्याला आवश्यकता नाही की हा मार्ग पुण्याला जातो का, हा मार्ग बारामतीला जातो, इतकं स्वच्छ करून ठेवलेलं आहे त्यांनी. असा चांगला त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचा थर काढून असा मस्त मार्ग करून दिलेला आहे. आपण त्याच्यावर खाचखळगे ठेवलेले नाही. त्याच्यामुळे ह्या मार्गाचा अवलंब केला तर आपण निश्चित परमधामात जाणार आहे. कसं काय, तर ह्या मार्गावरती काय आहे, झळकती पताका गरुड टके म्हणे तुका. या मार्गावर काय आहे, खरं ते सरळ आहेत, स्वच्छ केलेले आहेत, कोणाला विचारायची आवश्यकता नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गावरून जाणाऱ्या वैष्णवांच्या खांद्यावरील पताका आपल्याला दिसतात आणि त्यावरील गरुड चिन्हे झळकत आहेत. म्हणजे त्यांनी आपल्याला वैष्णव कुठे गेले, आणि गरुड म्हणजे
आपलं भगवंतांचं वाहन आहे हे गरुड. हा, त्यांच्याकडे आपल्याला जाण्यासाठी त्यांच्या त्या गरुड चिन्ह आपल्याला त्यांच्या त्या पताका सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच मार्गावरून जायचं आहे. आपल्याला काय जन्म मरणांची पुढे सांगतात, जन्म मरणांची कायसी चिंता. हे कशाला जन्म आणि मृत्यू ह्याची कशाला चिंता करतोस बाबा? तुझ्या शरणागता पंढरी राया. पंढरी रायाला शरण व्हायचं, शरण जायचं पांडुरंगाला, आणि मग या गोष्टीची चिंता करण्याची काही गरज नाही. कारण की वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. आपल्याला संजीवनी, संजीवनी गुटी, संजीवनी वनस्पती आपण पाहिलेले. हनुमंतांनी आणली लक्ष्मणासाठी संजीवनी वटी आणली, हिमालयातनं उचलून आणलं संजीवनी वृक्ष. पण आपल्यासाठी संजीवनी भगवंतांनी एकदम सोपी करून दिलेली आहे. वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. मुखामध्ये तुझं नाम हीच आपल्यासाठी संजीवनी आहे. असत चक्रपाणी भय काय. चक्रपाणी आपल्याला सुदर्शन चक्र घेतलेला चक्रपाणी आहे आपल्याला. त्यात तत्व असताना आपल्याला भय असायचं काय कारण आहे? हृदय तुझे रूप बिंबिले साकार. आपल्या हृदयामध्ये कुणी म्हणू दे निर्गुण आहे, निराकार आहे, आमके, पण आपल्या हृदयामध्ये काय आहे? त्याचे साकार रूप आहे. आपल्याला पांडुरंगाचं रूप आहे, आपल्याला कृष्णाचं आहे, आपल्याला चक्रपाणीचं रूप आहे. आपण कितीतरी जगन्नाथ, आताच जगन्नाथपुरीनं जाऊन आलं, ते सुदर्शन चक्रचं घेतलेलं जगन्नाथांचं रूप आहे. आपल्यावरती हे आपल्या मनावर, आपल्या डोळ्यांनी पाहिले, आपल्या मनावर बिंबले, आपल्या आत्म्यावर बिंबलेले कुठलं? तर हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथे कोण पार संसाराचा. आता हे एवढं सगळं आपल्याकडे आहे, तर त्या संसाराची काय आपण काळजी करायची काय नाही. तुझ्या रूपावरती आपण ध्यान करायचं आणि हा जन्म मृत्यूच्या पार जायचं. आपण ह्याच्यामध्ये राहायचं नाही, आपण काळजी करायची नाही. आपण कुठल्या काळामध्ये जन्म घेतला, कुठल्या काळामध्ये आपल्याला मृत्यू येणार आहे, त्याच्यामुळे ह्याची काळजी आपण करायचं नाही. कारण की काय तुकाराम महाराज म्हणतात, कोण आमची योग तपे, कोण आमची योग तपे, करू बापे जाणावी. म्हणजे कोण आमचे बाप आहेत? आई वडील आहेत की जे योग आणि तप करण्याचे जाणतात. तुकाराम महाराज त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला सांगतात की कोण आमचे बाप आहेत की जो योग आणि तप. आपल्याला योगाचं उदाहरण या श्लोकामध्ये दिलंय, पण तुकाराम महाराज सांगतात की कोण आमचे बाप आहेत की जो योग आणि तप करण्याचे जाणतात. ते काय कोणी आमच्यातलं कोणी जाणत नाही. गीत सांगे संत संगे गाऊ. आपण काय करतो याकरिता, काय करायचं आपण याकरिता, आम्ही आपल्या संतांच्या संगतीत राहायचं आणि हरिनामाचे गीत गायचं. आपल्या संतांनी जे सांगितले, आपल्या पूर्वाचार्यांनी जे सांगितलेले, आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी जे दिलेले हरिनाम, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे गीत हरिनामाचं गीत गायचं. आणि या तपाने इंद्रियांचा पोटमारा करण्यापेक्षा या नामसाधनेत त्यांना भिजवून टाकू. म्हणजे आपली जी इंद्रिय आहे त्याचा कोंडमारा कशाला? योगाचा काय होतो? इंद्रियांचा कोंडमारा होतोय धुराने. धूर धुमाने कोंडमारा होतोय. आपल्याला काही इंद्रियांचा कोंडमारा करायचा नाही. आपल्याला ही इंद्रिय त्या नाम साधनेमध्ये भिजवून टाकायची आहे. नामाचं नाम साधन घेतलं की मग आपल्याला आपली इंद्रिय स्वच्छ राहतील, त्या सर्व दोषांचं ते निराकरण करतील. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, आपल्याला आपण विचारच करायचा नाही की हे दक्षिणायन आहे का उत्तरायण आहे. भगवंतांनी आपल्याला सांगितलेले तुम्ही फक्त माझ्या नावाचं स्मरण करा, मी तुम्हाला घ्यायला येईल. त्याच्यामुळे किंवा ते भगवंत किंवा त्यांचे आणखी दूत असतात, ते जातात. ह्याचा आपण भागवतामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. बरीच उदाहरणं आपल्याला रोज आपल्या सगळ्या भगिनी देतात. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, सतत स्मरण केलं पाहिजे नामाचं, आणि आपण सतत संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. असं एवढंच. आपण आपल्या स्वतःचा जीवाचं उद्धार करायचं असेल तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एकूण मला कळालेल्या ह्या श्लोकाचा अन्वयार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माझं आहे. हे सर्व आपल्या चरणी असणाऱ्या भगवंताशी अर्पण केलं मी. त्याच्यामुळे कुठे चुकलं असेल तर माझं समजून घ्या. काही प्रश्न असतील तर विचारा. काय मला उत्तर देता आलं तर मी निश्चितपणे देईन. धन्यवाद. हरी बोल. थँक्यू माताजी. थँक्यू सो मच. नित्य सखी माताजी, एक मिनिट. हरी बोल. नित्य सखी माताजी, तुमचा आवाज येत नाहीये.
नित्यसखी माताजी आवाज येत नाहीये तुमचा आवाज. कॅमेरा चालू आहे फक्त आवाज येत नाहीये. ठीक आहे असू दे, बहुतेक थँक्यू चालेल. माताजी. मग आपण नेहमी उद्या सारखं तुमच्या देवानी. येस येस, चालेल. मग उद्या आपण बोल ह्या तू बोल, मी बोलते. बोलू का? उद्या आपण ह्याच वेळी 2 वाजता पुन्हा, जरी शनिवार असला तरी रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्यामुळं आज आणि उद्या आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे उद्या परत याच वेळी जॉईन व्हा. उद्या पण असंच 26व्या श्लोकावरचं विवेचन पवित्र लीला माताजी करणार आहेत. आपण मोठ्या संख्येनं सर्वांनी जॉईन व्हा आणि असंच आपण लाभ घेऊयात गीतामृताचा. धन्यवाद माताजी. थांबवायचं. मी तर तुम्ही खूप छान विश्लेषण केलं. खरे तर काही काही श्लोक असे असतात, आम्हाला प्रश्न पडतो की आता ह्याच्यावर काय कसं सांगतील माताजी, पण तुम्ही ज्या पद्धतीने त्या श्लोकामध्ये शिरून आणि जे काही ज्ञान देत आहेत ते खरंच म्हणजे त्याचं म्हणजे हे करू शकत नाही, म्हणजे मला तर शब्दात वर्णन करू शकत नाही. थँक्यू सो मच. आज पण तितका सुंदर क्लास झाला आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की उद्याही तुम्ही सगळेजण जॉईन करा, कारण उद्या आपला क्लास शेवटचा असेल या आठवड्यातला. डायरेक्टली मग आपण मंगळवारीच भेटणार आहोत, तर याची पण नोंद घ्या सगळ्यांनी. आणि माताजींना जर आजच्या क्लासवर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, अन्यथा आपण थांबू शकतो. 1 मिनिट माताजी, मी सेटिंग चेंज करते. चालेल. आवाज येत नाही तुमचा संदिनी शक्ती माताजी. हरी बोल. हा, सेटिंग चेंज केलंय मी, पण काही बहुतेक तरी काही कोणाचे प्रश्न नाही दिसत. चालेल, थांबूयात मग आपण. थांबा 1 मिनिट, 1 मिनिट माताजी, 1 मिनिट. हा, आता झालेले दिसते सेटिंगचे. कोणाला काही प्रश्न नसतील तर मग आपण थांबू शकतो. बहुतेक तरी नाही माताजी. चालेल, थांबूयात माताजी मग. ओके. हरी बोल. होत नाहीये म्हणतायत, कसं? 1 मिनिट. माताजी म्यूट ऑल केलंय मी सगळ्यांना. हो, आता झालंय माताजी. हरी बोल. कोणाला हरी बोल, हरी बोल. खूप हा, छान हरी बोल. संत कोणाला वाणी काही ऐकायला प्रश्न असतील तर मिळाली विचारा. माताजी. खूप सुंदर लेक्चर. पंढरपूरची आठवण येते तुमचं लेक्चर ऐकलं की, संतांबद्दल ऐकून. तुकाराम महाराज